सांगलीच्या मिरजमध्ये एका खासगी रुग्णालयात चुकीचं इंजेक्शन दिल्यानं रुग्णाचा मृत्यू झालाय असा आरोप नातेवाईक करतायत। त्यामुळे काही काळ रुग्णालयामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। जनेद्दीन रोकंदी या व्यक्तीचा हात फ्रॅक्चर झाल्यानंतर शहरातील अस्थिरोग रुग्णालयात उपचाराकरता त्याला दाखल करण्यात आलं होतं। यावेळी तपासणी झाल्यानंतर रुग्णालयातील परिचारिकेकडून इंजेक्शन दिल्यानंतर त्यांची प्रकृती अस्वस्थ होऊन काही वेळातच मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांचा आहे। हाताला मार लागला म्हणून दाखल करण्यात आली होती, मात्र अवघ्या एका तासामध्येच त्यांना एक इंजेक्शन दिल्यामुळं त्यांचं मयत झालेलं आहे। त्यामुळं नातेवाईक व परिसरातील लोकांचा आक्रोश पाहता या दवाखान्यामध्ये फार मोठी तोडफोड होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचं मयत झालेलं आहे, त्याच्यावरती त्या डॉक्टरवरती व त्या हॉस्पिटलवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आम्ही मागणी करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।